नमस्कार, मी भीमराव पराडे पटेल, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं खच्चीकरण हे भारतीय जनता पक्षानं आता सोयीस्करपणे सुरू केलेलं आहे. आणि आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची किंवा अजित पवारांच्या शिवसेनेची भारतीय जनता पक्षाला आता गरज राहिलेली नाही. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे की भारतीय जनता पक्ष जवळपास 22 राज्यांमध्ये आता सध्या सत्तेत आहे आणि 22 राज्यात भारतीय जनता पक्ष हा स्वबळावरती निवडणुका लढवण्याचा प्रयत्न करतोय. तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा, म्हणजे बघा, आपण बिहारमध्ये बघितलं, नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं, परंतु 6 महिन्यात त्यांना काढलं, राज्यसभेवर लावलं आणि तिथं भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री केला. असंच महाराष्ट्रात सुद्धा केलं. महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केलं गेलं. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून काढलं गेलं. एकनाथ शिंदेचा वापर हा सत्ता आणण्यासाठी पुरेपूर करून घेतला. सत्ता आणली सगळी आणि एकनाथ शिंदेच्या आता गांडीवर लाद घातल्यासारखा खेळ झालेला आहे. अजितदादांना सुद्धा तसंच केलेलं आहे. यांचं खच्चीकरण आता भाजपनं सोयीस्करपणे सुरू केलेलं आहे. तर नेमकं बघा, आता नाराजांची संख्या सुद्धा मोठी वाढलेली आहे. एकनाथ शिंदेचे जे नेते आहेत ते सुद्धा कमालीचे नाराज आहेत. अब्दुल सत्तारांनी काल टीका कशी केली आपण सुद्धा बघितलेली आहे की अगदी शिवसेनेचं मुंडकच छाटल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे असं सगळेच लोक नाराज. भरत गोगावले असतील, महेंद्र दळवी, ही सगळी मंडळी भारतीय जनता पक्षावरती कमालीची नाराज आहेत. तर ते नेमकं काय त्यांचं मत आहे, किती आमदार नाराज आहेत, कोण कोण भाजपमध्ये जाईल का, एकनाथ शिंदेच्या अडचणी कशा वाढणार आहेत, या सगळ्या विषयांवरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. बघा, भारतीय जनता पक्षानं 2022 साली एकनाथ शिंदेच्या मदतीनं सरकार बनवलं आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. त्यानंतर 2 वर्षातच एकनाथ शिंदे यांना पाय उतार व्हावं लागलं. एकनाथ शिंदेंना पाय उतार झाले आणि भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री केला गेला. आता भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री केला आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला गळतीच लागली. एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे ही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून फोडून तयार झालेली ही शिवसेना आहे. जसं की आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ममता बॅनर्जीचे 80 आमदार आले, त्यापैकी 60 आमदार हे भारतीय जनता पक्षानं वेगळा गट तयार करायला लावला तिथं. म्हणजे फोडाफोडी. भारतीय जनता पक्षाला फक्त राजकारण फोडाफोडी, तोडातोडी, झोडाझोडी याच्यापेक्षा दुसरं राजकारण भारतीय जनता पक्षानं आजवर देशामध्ये केलेलं नाही. देशाचा विकास नाही, पकास नाही, काय नाही, बकास बनवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षानं केलं. असंच काहीच आता एकनाथ शिंदेच्या वाटेला सुद्धा आलेलं आहे. ज्या एकनाथ शिंदेंनी हिंदुत्ववादासाठी पक्ष सोडला आणि आमदार घेऊन पसार झाले, भाजप सोबत सत्तेत गेले, आज त्याच एकनाथ शिंदेवरती पक्ष बंद करण्याची वेळ येईल असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. आता एकनाथ शिंदेचे आमदार जवळपास 35 ते 40 भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहेत. एकनाथ शिंदे हे स्वतः नाराज आहेत. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं नाही म्हणून ते स्वतः नाराज आहेत. त्यानंतर त्यांची जी मागणी होती 2024 मध्ये गृह मंत्रालय मिळावं असं एकनाथ शिंदेंना वाटत होतं, परंतु ते सुद्धा मिळालेलं नाही. पालकमंत्री पदाचा वाद सुद्धा अद्याप सुटलेला नाही. नाशिक आणि रायगडचा पालकमंत्रीचा वाद तो आहे, तो अद्याप सुटलेला नाही, तो जसाचा तसाच आहे. निर्णय फिरवणे म्हणजे बघा, एकनाथ शिंदेंनी जे जे निर्णय घेतले होते ते निर्णय उद्धव ठाकरे च्या बाजूने, म्हणजे बघा, आता देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सुद्धा काम करताना आपल्याला दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात जे जे निर्णय घेतले होते ते निर्णय सगळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर फिरवले आणि काही प्रकरणांवरती चौकशा लावल्या. त्याच्यामुळं स्वतः एकनाथ शिंदे नाराज आहेत. तर अधिकाऱ्यांच्या नेमणुकांबाबत सुद्धा एकनाथ शिंदेचं काहीही ऐकलं जात नाही. यामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस हेच निर्णय घेतात आणि तिथंच त्यांनी आपले निर्णय, म्हणजे जे जसं वाटतंय तसं देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतले आणि या कारणांमुळे सुद्धा एकनाथ शिंदे नाराज आहेत. तसंच वर्चस्वाचा वाद, ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला आहे, परंतु या ठिकाणी गणेश नाईक यांना पालकमंत्री करून ठाणे जिल्ह्यात सुद्धा भारतीय जनता पक्षानं शिरकाव केला आणि एकनाथ शिंदे यांना
तिथं सुद्धा धोबी पछाड दिलेला आहे. आता एकनाथ शिंदे यांनी अनेक सरकारी बैठकीला देवेंद्र फडणवीसांसोबत ज्या बैठका होत्या त्या टाळलेल्या आहेत. सत्कार समारंभाचे जे कार्यक्रम आहेत ते स्वतंत्रपणे एकनाथ शिंदे घेत आहेत. म्हणजे एकनाथ शिंदेना जाणवलेलं आहे की आपला सुद्धा आता बंदोबस्त भारतीय जनता पक्ष करतोय आणि आपल्याला सुद्धा आता बाजूला काढलं जाईल असं सुद्धा एकंदरीत एकनाथ शिंदे यांना वाटायला लागलेलं आहे. आता एकनाथ शिंदे यांनी किती जरी धावपळ केली, आता दिल्लीला ते उठलं की दिल्लीला जायचे आणि आपल्याला जे काय करायचे ते दिल्लीतून करून आणायचे. परंतु आता अमित शहानीच एकनाथ शिंदेचे आता लाड बंद केलेले आहेत. एकनाथ शिंदे यांचं काहीही ऐकलं जात नाही. त्यांना फक्त भारतीय जनता पक्ष एकमेव सत्तेत आणायचा आहे आणि इतर पक्षांच्या कोबड्या सगळ्या सोडून द्यायच्यात. आता बघा, एकनाथ शिंदेचे जवळपास 40 आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत आणि 6 कॅबिनेट मंत्री सुद्धा, काही राज्यमंत्री सुद्धा त्यांच्या बाजूने जातील असं एकंदरीत सांगितलं जातंय. त्यानंतर बघा, एकनाथ शिंदेच्या गटात सुद्धा नाराजीचा सूर आहे. उघडपणे एकनाथ शिंदेचे आमदार नाराज आहेत आणि ते नाराजीवरती बोलत असतात. त्याचबरोबर आता अब्दुल सत्तार यांनी सुद्धा काल परवा बघा जी भाजपवरती टीका टिप्पणी केली. म्हणजे अब्दुल सत्तारांनी तर गंभीर आरोप केलेले आहेत. भाजप हे शिवसेनेचं मुंडकं छाटण्याचं काम करत आहेत अशा पद्धतीची टीका केली आहे. म्हणजे भाजप जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे गटाला आता संपवत आहे. एकनाथ शिंदे गटाची आता गरज राहिलेली नाही. ज्या आता बघा विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपनं विश्वासघात केलाय असं या अब्दुल सत्तारांचं म्हणणं आहे. बघा, म्हणजे राष्ट्रवादीपेक्षा ही वाईट वागणूक आम्हाला भाजपकडून मिळते असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला जी वागणूक देत होती त्याच्याही पेक्षा आम्हाला भाजप वाईट वागणूक देते असं अब्दुल सत्तारांचं म्हणणं आहे. तसंच भाजपनं ही वागणं सुधारावं, नाही तर युती संदर्भात आम्हाला विचार करावा लागेल असा थेट इशाराही या एकनाथ शिंदे गटाच्या काही आमदारांनी दिलाय. परंतु त्यांचं काय आता चलत नाही. त्यांनी किती जरी इशारे पसारे दिले तरी भाजप त्यांच्या मागे ईडी शिडी बिडी लावून त्यांना पार बेजार करून टाकल हेही त्यांना माहिती आहे. आता ह्या निवडणुकीचा वाद म्हणजे मुलाच्या अपक्षात फॉर्माचा. आता त्या रायगडमध्ये सुद्धा महेंद्र दळवी हे लोक त्यांना फॉर्म म्हणजे विधान परिषदेची जागा मागत होते शिवसेना, आणि छत्रपती संभाजीनगरची सुद्धा जागा शिवसेना म्हणजे अब्दुल सत्तारांच्या मुलासाठी मागत होते, परंतु ती भाजपने दिलेली नाही. आता बघा, संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला होता, परंतु तो भाजपला आता सुटलेला आहे. भाजपनं सांगितलं की हा आम्हाला पाहिजे, त्यामुळं मुलाचा अपक्ष अर्ज त्यांनी भरलेला होता अब्दुल सत्तारांनी, आता तो माघारी घ्यायला लागलेला आहे. एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे की तो माघार घ्या, आपल्या इथे आहे, इथे धर्म आपल्याला पाळायचा आहे, मुलाचं कुठंतरी आपण मुलाला घेऊ असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. परंतु आता हे भारतीय जनता पक्ष कधी संधी देतोय त्या संधीची वाट अब्दुल सत्तार बघणार आहे. परंतु भारतीय जनता पक्षावरती एकनाथ शिंदेचे जे आमदार मंत्री हे मात्र प्रचंड नाराज आहेत असंही आपल्याला एकंदरीत दिसतंय. आता हे एकमेकांचं खच्चीकरण करणं, मित्र पक्षांना संपवणं हे तर काय आजपासून नाही, हे पहिल्यापासूनच सुरुवात झालेलं आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप जेव्हापासून सत्तेत आलं तेव्हापासून त्यांनी एकमेकाला संपवण्याची एकही संधी सोडलेली नाही. भाजपनं एकनाथ शिंदेंना पर्याय म्हणून अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत घेतली आणि ती राष्ट्रवादी सोबत घेतल्यानंतर मात्र एकनाथ शिंदेचं महत्व हे ऑटोमॅटिकच सरकारमधलं कमी झालं आणि तेव्हापासून एकनाथ शिंदेचं प्रस्त जे आहे हे कमी होत गेलं. आता जरी शिंदेंनी जरी सूचना अब्दुल सत्तारांना सांगितलं असं फॉर्म मागं घ्या, अमकं तमकं हे करा ते करा, तरी सुद्धा एकनाथ शिंदेंना सुद्धा वाटतं की भाजप आपली सगळी सत्ता काढून घेईल. यदा कदाचित भाजप आपल्याला बाजूला करून त्या उदय सामंतला सुद्धा शिवसेनेचा अध्यक्षकरण उपमुख्यमंत्रीकरण म्हणून एकनाथ शिंदेच आपलं घाबरून भाजप सोबत राहिलेले आहेत. आता बघा, अतुल सावेंनी सुद्धा असं म्हटलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या की तुम्हाला परभणी हिंगोली शिवसेनेचे सदस्य जास्त म्हणून त्या जागा तुम्हाला दिलेल्या आहेत. जिल्हा परिषदेत सत्तारांनी शिंदेंना चुकीची सदस्य संख्या सांगितली
महापालिकेत युती नसताना हे उपमहापौर पद दिलेलं आहे. म्हणजे हे आम्ही सगळं जपलेलं आहे असं अतुल सावे यांना सांगायचं होतं की म्हणजे आम्ही तुम्हाला तुमचं काही नसताना सुद्धा आम्ही तुम्हाला दिलेलं आहे आणि आता जर तुम्ही वळावळा केलं तर तुम्हाला बोकांडे आम्ही ईडी आणून बसवू असं सुद्धा धमकीवाजा इशारा हा अतुल सावेनं दिलेला आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचा आता सुपडा साफ होत चाललेला आहे हेही तितकंच खरं आहे. आता भाजपला येणाऱ्या काळामधल्या ज्या निवडणुका जर लोकसभेला भाजप जर पुन्हा आलं 2029ला तर मात्र 2029च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेणार नाही, उलट त्यांची गळचेपी करेल असंही एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर बघा आता एकनाथ शिंदेचं असं झालेलं आहे, ना गरका ना घाटका, धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय. काय करायचं म्हणजे काय करता येत नाही म्हणून एकाच ठिकाणी आपलं अपमान जरी झाला तरी आपलं मुख गिळून गप बसायचं, अपमान सहन करत बसायचं अशी अवस्था एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेची झालेली आपल्याला एकंदरीत दिसते. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.